असे हँगिंग पॉटमध्ये असे चिनी गुलाब लावलेले, काही कुंडे इथे ठेवल्या आणि काही वरच्या गॅलरीमध्ये असो. इथून दिसत नाही, मागे जावं लागेल. आम्ही बरेच दिवस झाले, 20-22 दिवस झाले असतील, टोमॅटोचे रोप आम्ही उगायला घातले होते कुंडीमध्येच. तर तुम्हाला दाखवते बघा. हे एवढे मस्त असे झालेले आहेत, लावण्यासारखे झाले. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आम्ही पण मजेत आहोत. मी मालती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज सुट्टी आहे, रविवार असल्यामुळे. तर सुट्टी असली तरीसुद्धा मी लवकरच उठते आणि सगळं काम आवरून घेते. म्हणजे मेन म्हणजे झाडू आणि फरशी करून घेते, म्हणजे घरात एकदम टापटीपणा असतो आणि फ्रेश वाटतं जरा. नाहीतर मग थोडंसं लेट झालं की मग तोच पसारा आवरण्यात पूर्ण दिवस चालला जातो. म्हणून मग मी ना सुट्टी असली तरी पण लेट उठत नाही, रेग्युलर वेळेचंच उठते. तर घरामध्ये सामान असो किंवा नसो, घर स्वच्छ राहिलं ना तर सगळ्यांना आवडतं. तर तसंच करते मी. आणि आज सुट्टी आहे त्याच्यामुळे मग रेग्युलरचे कामं आपले सकाळी लवकर झाले की मग एक्स्ट्राचं काही काम करता येतं. त्याच्यामुळे मग मी ना लवकर उठून झाडू फरशी करून घेते. मग एक एक उठले की सगळे आंघोळ करतात आणि मग त्याच्यानंतर कपडे भिजत घालते. आणि आता तरी माझी आंघोळ झाली, दीदीच्या पप्पांची झाली, दीदीची पण झाली. आणि ते दोघं उठायचे बाकी आहेत, म्हणजे दिऊ आणि दादा. आणि ते केव्हा उठतील मला माहिती नाही, ते त्यांच्या मनाने उठतात सुट्टीच्या दिवशी. मी काही जबरदस्ती करत नाही त्यांना. तर एका साईडला माझं स्वयंपाक चालू आहे, तोपर्यंत म्हणजे 11-11:30पर्यंत स्वयंपाक होऊन जाईल आणि मग एक्स्ट्राचे दुसरे कामं मला करता येतील. तर चला आता मी जे किचनमध्ये 1-2 झाडं ठेवलेले आहेत ते धुवून घेते. म्हणजे ते पण कामच आहे, कारण त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही ना तर ते पाणी खराब होतं आणि झाडाच्या मुळ्या पण अशा खराब व्हायला लागतात ना. त्याच्यामुळे मग मी ते आठवड्यातून, आणि लकी बांबूचं प्लांट आहे ना ते दिवसातून म्हणजे एका दिवसाआड ते धुवावंच लागतं. त्याच्या मुळ्या पूर्ण स्वच्छ धुवून घेते आणि मग ते व्यवस्थित असं फ्रेश आणि टवटवीत राहतं. आणि त्याचं पाणी बदलणं खूप गरजेचं आहे. जर पाणी बदललं नाही तर पाणी खराब होतो आणि मुळ्या पण सडतात. त्याच्यामुळे मग ना त्याच्याकडे थोडं जास्त लक्ष द्यावं लागतं. मनी प्लांटचं पण आहे बरं का, फ्रीजवरच ठेवलेले आहेत दोघं झाडं. तर मनी प्लांटला काही एवढं लक्ष द्यायची गरज नाही. असंही ते जास्त दिवसाचं पाणी राहिलं तरी ते काही खराब होत नाही. पण लकी बांबूला दिवसाआड प्यायचं पाणी द्यायचं आणि ते स्वच्छ धुवायचं. लकी बांबूचं ते झाड पण पूर्ण धुवायचं आणि ते पाणी पण बदलावं लागतं. त्याच्यामुळे ना आज म्हटलं ते काम करून घेते. आणि कोणी किचनमध्ये आलं की ते बदलून घेतात, मी पण बदलून घेते. असं राहतं, कोणी असं नाही की मीच बदलायला पाहिजे असं. हे पहिलं लकी बांबूचं झाड आमच्याकडे चांगलं राहिलेलं आहे. याच्या अगोदर 2-3 वेळा आम्ही आणलेलं होतं, पण काही एवढं म्हणजे 2-3 महिने टिकायचं आणि लगेच त्याच्या मुळ्या सडायच्या आणि लगेच झाड पण खराब व्हायचं आणि फेकावं लागायचं. हा पहिलाच झाड आहे की एवढे 8-9 महिने राहिलेला आहे. जून महिन्यामध्ये आणलेलं होतं. जे नर्सरीवाले झाडं आणतात ना तेव्हाच हे लकी बांबूचं ट्री मिळतं त्यांच्याकडे. तर तेव्हाच मी आणलेलं होतं आणि त्यांनाच विचारलेलं होतं की याला कसं मेंटेन ठेवायचं. मग त्यांनी सांगितलं होतं, जे हे काचेचं बाऊल आणि हे लकी बांबू पूर्ण असं नळाखाली स्वच्छ धुवायचं आणि त्याला बोरिंगचं पाणी किंवा क्षारचं पाणी द्यायचं नाही, पिण्याचं पाणी द्यायचं फिल्टरचं. तेव्हाच ते छान राहतं. आणि एकदम कमी पाणी द्यायचं असतं, एकदम थोडंसं त्याला म्हणजे भरायचं असतं. जेवढ्या मुळ्या बुडतील ना तेवढंच पाणी राहू द्यायचं असतं या काचेच्या बाऊलमध्ये. मी काय करायचे, आधी खूप भरून ठेवायची आणि त्याच्यामुळे ना जास्त पाणी असल्यामुळे त्या मुळ्या सडायच्या आणि काड्या पण सडायच्या आणि वेळेवर बदलणं व्हायचं नाही. म्हणजे माहितीच नव्हतं ना याला कसं मेंटेन ठेवायचं, असं याची कशी काळजी घ्यायची असं. मग आत्ता कुठे विचारून हे झाड व्यवस्थित राहिलेलं आहे आणि छान वाटतं. कुठलंही झाडं आपण आणतो त्याची काळजी व्यवस्थित घेतली की मग सगळे झाडं छानच असतात. तसे तर भरपूर आमच्याकडे झाडं आहेत, आता तर भरपूर झालेले आहेत आणि सगळ्या झाडांची काळजी आम्ही खूप छान घेतो. घरातलं सगळं आवरून मग जेवण केलं आम्ही. आता दुपारची वेळ झाली, कडक ऊन तापायला लागला आता आणि बाहेरच बसली. तर एक्स्ट्राचं काम काय करायचं होतं तेच तुम्हाला आज मी दाखवते. आम्ही बरेच दिवस झाले, 20-22 दिवस झाले असतील, टोमॅटोचे रोप आम्ही
उगायला घातले होते कुंडीमध्येच. तर तुम्हाला दाखवते बघा. हे हे एवढे मस्त असे झालेले आहेत, लावण्यासारखे झाले. आणि टोमॅटो आम्ही खाण्यासाठीच घरी आणले होते आणि त्याच्यातलाच एक टोमॅटो कट केला, त्याच्या बिया काढल्या आणि सुकायला ठेवलेलं होतं आणि सुकल्या. त्याच्यानंतर मग या पॉटमध्ये आम्ही रुजवल्या होत्या आणि त्याच्यानंतर हे रोप असं छान तयार झालं. तर आता लावून घेतो, पण आता ग्रो बॅगमध्ये जास्त नाही लावणार. बाहेर झाडं लावलेली आहेत ना बरेच, तर छोटीशी जागा आहे पण मोकळं चोकळं आहे, त्याच्यामुळे म्हटलं जमिनीत चांगले राहतील. मागच्या वेळेस ग्रो बॅगमध्ये वांग्याचं रोपं लावलेलं होते ना, त्याला फुलं आले पण फळ काय आलेलं नव्हतं. आणि ग्रो बॅगमध्ये त्याला थोडे मुळ्यासाठी प्रॉब्लेम येत असेल म्हणून मग वांगे लागले नव्हते. तर आता आम्ही विचार केला की बाहेरच लावून घेऊ, म्हणजे मुळ्या मोकळ्या राहतील आणि झाड कसं फळ द्यायला छान राहील. आणि जमिनीतलं झाड ते चांगलं राहतं, त्याच्यामुळे मग जेवढे जास्त होतील रोपं तेवढे आम्ही आता बाहेर लावून घेतो. छोटीशी जागा आहे, तुम्हाला मी दाखवते पुढे. आणि 1-2 रोपं ते फक्त ग्रो बॅगमध्ये लावू उरलेले. तर चला आता आम्ही लावून घेतो आणि रोप दाखवते तुम्हाला मी कसं झालेलं आहे ते. हे एवढ्या कुंडीमध्ये, एकदम छोट्या कुंडीमध्ये आम्ही टाकलेलं होतं आणि मस्त असं लावण्यासारखं झालं. त्याची इतकी अशी हाईट झालेली आहे. आणि आता बाहेर लावून घेतो आणि जागा दाखवते मी तुम्हाला की कशी जागा आहे. तिथे बरेचसे असे झाडं आम्ही लावलेले आहेत, ते पण मस्त झालेत. आणि ही पुढची जागा आहे, थोडीशी अशी जाळी लावली. मोगऱ्याचं झाड आहे, परत जास्वंदीचं, पारिजाताचं आणि हे अजून एक असं शोचं आहे. आणि हे जे दिसतं हे आम्ही रातराणीचं समजून आणलेलं होतं बरं का. हे वेल इतकं उंच निघून गेलं ते बघा. पण हे रातराणीचं नाही आहे, त्याला फुलं येतात आणि सुगंध रातराणीच्या फुलासारखंच येतं, पण हे रातराणीचं नाही आहे. खरं रातराणीचं झाड हे आहे, त्याला पण अशा भरपूर कळ्या आल्या आणि मस्त मोठं होतं आहे. तर आम्ही विचार केला की रोपं ह्या खाली जागा आहे ना तिथे असे लावून घेऊ, म्हणजे जमिनीत चांगले फळं लागतील. तर आता दीदीचे पप्पा खोलतील आणि तेच मध्ये घुसून लावून देतील रोप. बऱ्यापैकी जागा आहे तर मस्त येतील. हे घ्या. हे घे. तिकडनं लावत या म्हणजे सोपं पडेल. लावत लावत इकडनं मग तिकडनं काढायला लय अडचण होईल नको. राहू दे ना, पण इथं खूप खाली जागा आहे. इथं खाली जागा पण काढशील कसं काय तिकडनं टोमॅटो? मी इथून काढून घेऊ ना, इथून जाळी हे करून इथं चांगले राहतील. अहो हां, तिकडंच अडचण नका करू, भरपूर रोप आहे ना. हां, इथून जाळी हे काढून घेऊ आणि हा तोडून घेऊ. लावून तर बघा 2-3 रोपं मावून जातील इथे. हां, 2-3 झाडं तर लावा मग एकाच. मग काय करता? हा पण झाड मस्त झाला ना आता, त्याची हाईट व्हायला पाहिजे मग तेव्हा. असं कोपऱ्या कोपऱ्यालाच लावा. पहिल्यांदाच लावतोय टोमॅटोचं रोप. आधी वांगे लावले होते, वांगे काही आलेलेच नव्हते. अजून एखादं लावा ना. हे रातराणीच्या झाडाला किती कळे आल्या आणि फुटवे किती येतो त्याचे. एवढं ही बारीक फांदी आहे तरी इतक्या कळ्या आल्या ना त्याला. बरेच दोरी देते का तू? कुठली? एक दोरी आण. थांबा. मस्त हिरवगार झालं ते एकदम.
डार्क कलर आणि कळ्या तर इतक्या खालून आल्या त्याला. फुटवे जास्त आहेत ना त्याच्यामुळे जास्त मस्त असं भरून गेला पूर्ण. हे याचं वेल तर कुठून कुठून निघतंय. हा वेल पण वरती अटकून द्या. हा खालूनच फुटवला हो त्याचा नवीन. हा बघा वेगळा नवीन फुटवा निघाला तिथून तो त्याचा. त्याला अशा लाकडाच्या अशा चौकोन करायला पाहिजे होतं तेव्हा मस्त झालं असतं ते. असं बांधून मग खराब तर नाही होणार ना. बरेच रोपं उरतील का? मोठे मोठे रोप लावा, जास्त बारीक नको. तिथे अजून मध्ये एक लावा ना. एवढे लावले. तिकडे 2 आणि इथे 1 आणि इथे 1 एवढेच लावले. पाणी देऊन देतो. टोमॅटो आताच लावले ना, पाणी द्यावंच लागेल त्याच्यामुळे मग आता बोरिंग चालू केली आणि सगळ्या झाडांना वरून पाणी मारताय दीदीचे पप्पा, म्हणजे मस्त असे फ्रेश होतील. ऊन एवढं कडक तापायला लागलं ना बघा. आभाळ पूर्ण मोकळं झालं आणि आता कडक उन्हाळा जाणवायला लागला. झाडांना आता 2-3 दिवसाआड पाणी द्यावं लागेल. एवढे टोमॅटोचे रोपं आहेत ते ग्रो बॅगमध्ये लावून घेऊ आम्ही. मोगरा असा हिरवागार होतच नाहीये ना हो. बाकीचे सगळे असे हिरवेगार दिसत आहे, पण मोगरा ना पावसाळा सुरू झाला होता तेव्हापासून लावलेला आहे. हे गावाहूनच रोप आणलेलं होतं माझ्या सासरहून. तिथे होतं ना तिथलं झाड एकदम हिरवगार आणि एकदम फुलं येतात त्याला. पण इथे हे तिथूनच आणलेलं होतं काढून, तिथलंच लावलं. तरी पण आता इथे काय माहिती माती चिकट आहे की काय, असं व्यवस्थित असं हिरवगार आणि वाढलेलंच नाहीये. जास्वंदीचे पानं पण असे रोग सारखे झालेले आहेत. रोग पडलं काही बुरशीसारखं. एवढी जागा आहे आणि बाकीचे असे हँगिंग पॉटमध्ये असे चिनी गुलाब लावलेले. काही कुंडे इथे ठेवल्या आणि काही वरच्या गॅलरीमध्ये. असो इथून दिसत नाही, मागे जावं लागेल. गवती चहाचा एकदम गुच्छा झाला. काय करता? हे कुंडी ओली नका करू. तिथे समोर एक झाड लावलेलं आहे ना, ते पण पावसाळ्यात लावलेलं होतं. ते पण मस्त झालं. त्यालाही खूप पाणी द्यावं लागतं. कडक ऊन आहे त्याच्यामुळे एकदम. आणि हे समोर ओपन प्लेस आहे त्याच्यामुळे तिथे काही नाही, हे घर वगैरे नाही होणार समोर. इथे ह्या ग्रो बॅग अशाच पडल्या ना, आता त्याच्यामध्ये टोमॅटोचे रोपं लावून घेतो, म्हणजे त्या पण काही कामात येऊन जातील. हे सगळं याच्यामध्ये हे वांगे लावले होते ना, मुळे त्याच्या सुकल्या पूर्ण. बरेच रोपं उरले. आता 2च ग्रो बॅगमध्ये माती आहे ना त्याच्यामध्ये लावून घेतो. आता कसे येतील काय माहिती, बघू आता. वांगे तर काय आले नव्हते. टोमॅटो लावून बघतो. जास्त नका, 1-1 2-2च काड्या लावू. ते मागच्या वेळेस वांगे कसे आपण 4-4 झाडं लावली होती ना, मरून जातात. पाणी टाकावं लागेल झाडांना असं वाटतं.
किती गरम होतं घरात, एवढं गरम होत नाही ना. हं. हे मोठे मोठे काड्या जाड्या जाड्या लावा. तर चला मैत्रिणींनो, माझा छोटासा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.